स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 5 मधील पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या समोर. प्रश्न वाचा. ज्या कोणाचे माप 0 पेक्षा जास्त व 90 पेक्षा कमी असते त्याला डॉट म्हणतात. ज्या शून्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, 90 पेक्षा कमी असलं पाहिजे. मी तुम्हाला असं सांगितलं होतं बघा, बरोबर असं हाताचं हे करायचं, करा माझ्यासारखं. असं स्ट्रेट करायचं. हा कोणता कोण झाला? काटकोन. बरोबर 90 अंशाचा झाला ना, म्हणून काटकोन. आता ह्यालाच असं आतमध्ये करा, म्हणजे कोणता होणार? लघुकोन. आणि हात जर इकडे केला तर विशाल कोन. मग आता मला सांगा, प्रश्न काय विचारलाय? 0 अंशापेक्षा काय पाहिजे? जास्त असला पाहिजे, बरोबर. पण 90 पेक्षा कमी, म्हणजेच कोणता म्हणणार त्याला? लघुकोन. लघुकोन. आले का लक्षात? लघुकोन हे त्याचं उत्तर झालं. आता मला सांगा, 0 पेक्षा जास्त आहे, बरोबर का? आणि 90 पेक्षा कमी आहे. 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. मग मला सांगा, 90 पेक्षा कमी तर काटकोन कुणाला म्हणायचं? मग हा लघुकोन झाला, तर काटकोन कुणाला म्हणायचं? बरोबर 90 अंश असलं पाहिजे. किती? 90 अंश. बरोबर 90 अंश असला तर काय म्हणायचं त्याला? काटकोन म्हणायचं. आणि मग विशाल कोन कुणाला म्हणायचं? 90 पासून ते 180 पर्यंत. 90 पेक्षा जास्त, 90 अंशापेक्षा जास्त आणि कमी किती आहे? 180. व 180 पेक्षा कमी असं असेल तर काय म्हणणार त्याला? विशाल कोन. बर, आता पुढचा प्रश्न वाचा. एका आयताकृती बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 35 मीटर आहे, तर तिचे क्षेत्रफळ किती? मग आता आयत हा झाला का? झाला. ह्याच्यातली मला मी नाव देते, ए बी सी डी. ह्याच्यातली लांबी कोणती आहे सांगा? लांबी ह्याच्यात बघून सांगा. ए बी. ए बी. बर, हे 50 असलं तर अजून कोणाचं माप ह्याच्यातलं 50 असणार? डीसी. 50. आणि राहिलेला रुंदी कोणती आहे ह्याच्यातली? एडी. हा 35 असला तर बीसी किती असणार आहे? 35. बर, प्रश्न काय विचारलाय? काय काढायचंय? क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बोला, लांबी किती दिल्या? 50. रुंदी 35. करा गुणाकार. 50 गुणिले 35 करायचा. करून सांगा मला. आडवा गुणाकार करायचा तोंडी. इथला 0 आहे असं लिहायचा. 0ला काही तसाच ठेवायचा आणि परत 5 ने ह्याला गुणा घे. किती येणार? 5 25. हाच्या गेला 2. 5 त्रिक 15. 15 आणि 2 17. 1750. आता समज मी तुला 2 ऑप्शन लिहिते, त्याच्यापैकी कुठला बरोबर येणार सांगायचं. 1750 मीटर येणार का 1750 चौरस मीटर येणार? चौरस मीटर. का बरं चौरस मीटर येणार? कारण की क्षेत्रफळ असल्यानंतर चौ मीटर आणि परिमिती असल्यानंतर मीटर. मीटर येणार. बरोबर, आले का लक्षात? आता मग मला सांगा, आता इथलं मी चौरस मीटर करते. मला सांगा, आता जर इथं असं विचारलं असतं की आयताची परिमिती, तर कसं काढणार सांग? आयताची परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची. बर, आयताची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज म्हणायचं बाळा. नसलं तर अजून एक सूत्र आहे त्याला. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. सांग बरं मग किती होणार? परिमिती पण काढून घेऊया. 2 आणि लांबी बरोबर 50. लांबी 50 आणि रुंदी 35. किती झालं? 50 आणि 35 किती होणार? 50 अधिक 35 किती होणार? 85. 85. बर, 2 गुणिले 85. 85 दोन्ही 85 गुणिले 2. 170. 2 पंचे 10, 8 दोन्ही 16 आणि 17. 17. 170. आता ह्याला मी एक कुठलं देऊ? मीटर देऊ, सेंटीमीटर देऊ का चौरस मीटर देऊ का दुसरं काय द्यायचं असून? सेंटीमीटर. मीटर. का बरं? कारण की परिमिती असल्यानंतर मीटर वापरायचं. असं नाही बाळा, गणितामध्ये तुला 50 मीटर आणि रुंदी 50, लांबी 50 मीटर, रुंदी 35 मीटर म्हणून मीटर वापरायचं. तिथं जर सेंटीमीटर असतं तर मग आपण सेंटीमीटर घेतलं असतं. आलं का लक्षात? सांग आता ह्याचा भागाकार कसा करणार सांग. 1272. मी आता काही नाही, तू सांगायचं, मी फक्त लिहिणार इथं. 1272 भागिले 6 सांगा. 6 दुने 12. पुढं 0 0. 7 वरून उतरून घेतला 7.
आणि बाकी किती राहिले? 0 बर, आणि भागाकार किती आला? 0 भागाकार हे वाचन करा. 212 हा, भागाकार बरोबर 212. आलेत का लक्षात? पुढचं सांगा आता, प्रश्न वाचा. 7 रुपये मीटर दराने 40 मीटर लांबीच्या तारेची किंमत किती? हा, काय करणार? 1 मीटर 7 रुपयाला आहे. 1 मीटर 7 रुपयाला आहे. तर आपल्याला कितीच काढायला सांगितलंय? 40. मग 40 गुणिले 7 करायचं. हा, 40 गुणिले 7 किती येणार? 280. हा, 280 काय येणार? हा 280. आणि कारण की हा एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार आणि एकावरून एकाची किंमत काढताना भागाकार. भागाकार करायचं. बरं, आता पुढे काय दिलंय बघा बरं. द्रवमापनाचे मूलभूत परिमाण कोणते? बरोबर का? मूलभूत परिमाण कोणते कोणते येणार सांगा. द्रव म्हणजे मला कुठले कुठले सांगा अगोदर. द्रव पदार्थ, हा. दूध, हा अजून तूप, हा अजून लोणी, हा. ताक. जे ह्याच्यामध्ये लिक्विड स्वरूपात म्हणजे जे असं आपण खाली सांडलं तर ते पूर्णपणे पसरणार. म्हणजे समज आता दूध खाली सांडलं तर पाणी. जमिनीवर पसरतंय, पाणी पसरतंय, आमटी पसरता, म्हणून त्याला कुठले म्हणायचं? द्रव म्हणायचं. आणि तुला एवढं माहित पाहिजे की 3 अवस्था कुठले आहेत सांगा पदार्थाच्या? स्थायू, द्रव आणि वायू. हा, जे तुम्हाला बुद्धिमत्तेला प्रश्न असतात का नाही ते सहसंबंध ओळखा. तर स्थायूची उदाहरणं कुठली? बघ, आता आपल्याकडे पुस्तक आहे, मोबाईल आहे, हा बोर्ड आहे, हे कसलं म्हणायचं? स्थायू झालं म्हणायचं. आणि द्रव म्हणजे मला पेट्रोल द्रव येणार का कसं येणार? स्थायू येणार का द्रव येणार का वायू येणार? द्रव. हा, द्रव. बर, आणि आपण ऑक्सिजन घेतो का नाही, तो ऑक्सिजन कशामध्ये येणार? वायू मध्ये का द्रव आहे का स्थायू आहे? वायू. वायू. हा, आले का लक्षात? जे ऑक्सिजन घेतो आणि कोणता वायू बाहेर सोडतो? नाही बाळा, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. ते दोन्ही पण काय झाले? वायू झाले. मग आता मला सांग, द्रव मोजण्यासाठी आपण काय वापरणार? लिटर. हा, लिटर. आणि मीटर हे कधी वापरणार? म्हणजे असं एक लांबी मोजण्याचे एकक आहे. हा, आणि ग्रॅम वजन मोजण्याचे एकक. बरोबर. आणि सेंटीमीटर हे म्हणजे लांब वस्तू नाही हा. त्यासाठी हा. मोजायचे. आपली पट्टी सेंटीमीटरची आहे. हा, तरी तर चालू शकते. पट्टी वगैरे आपण सेंटीमीटर मध्ये मोजू शकतोय. आलेत का सगळे प्रश्न लक्षात? आले. हा, चला आता पुढचा 6वा प्रश्न बघूयात. अशी मी मदन मंदिर, अशी मी मदन मंदिर, आजोबा कटेकडी, अशी मी मदन मंदिर. 6वा प्रश्न आहे बघा. आकृती तुम्हाला दिलेली आहे तर त्याची परिमिती काढायची. परिमिती कशाला म्हणायचं सांगा मला. परिमिती म्हणजे सर्वांची बेरीज. हा, सर्वांची नव्हे, सर्व बाजूंची बेरीज म्हणायचं, जी आकृती दिली असेल ती. आता हा वर्ग त्रिकोण आहे, खाली दिलेलं काय आहे? हे आयत आहे, बरोबर का? हा, मग आता मला सांगा ही बाजू किती असणार? घेतली हे मी 12. का बरं? कारण की वर पण ज्या एकाच्या समोरील बाजू समान असतात. मग त्या दोन समोरासमोर आहे. मग त्या दोन 12 ची पण 12. हा, आणि इकडची ही किती असणार मग? इकडची 7. बर, 7. हा, सांगा मला आता सगळी पूर्ण आकृतीची परिमिती विचारल्या किती येणार? हा, 12 चौक 48. कुठले? 12 चौक 48. हा, बरोबर आहे. 12 12 12 25 12 चौक 48. आणि राहिले किती? अधिक 14. हा, अधिक हे 14 झालं. मग 48 आणि 14 किती होणार? 62. 8 आणि 4 12. हा, 62. पुढचं सांगा आता. 80,8075 भागिले 14 तर बाकी किती येणार? बरोबर का? हा, कसं कसं भाग लावणार सांगा. हा, म्हणा 14चा पाडा. 14 1 14, 14 2 28, 14 3 41, 14 त्रिक 14 1 14, 14 2 28, 14 3 42. हा. 14 चौक हा. 60, 14 चौक 56. 14 पंचे 70. हा, 14 पंचे 70. हा, सांगा पुढं. 10. हा, आणि इकडचं किती उतरून घेणार? 7. हा, आता परत म्हणा 14चा पाडा. 14 7 98. 14 7 98. बर, 14 7 98. हा, करा किती आले बघा बरं. 9. हा,
9 आणि वरनं किती उतरून घेणार 5 हा किती परत कितीनं जाणार मग हा 14चं म्हणायचं 14 14 14 28 14 42 14 54 14 25 70 14 84 14 सक्का 84 हा सांगा किती राहणार 11 हा 11 मग बाकी किती काय विचारले तुम्हाला बाकी. प्रश्नामध्ये बाकी बरोबर किती आली मग 11 आले का लक्षात हो पुढचं सांगा हा पुढचा प्रश्न वाच बालदिनाच्या दिवशी मंगळवार असेल तर महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार असेल हा तर महिन्याच्या 4 तारखेला कुठला वार विचारलाय बालदिन कोणत्या दिवशी असतो 14 नोव्हेंबर बर बालदिन 14 नोव्हेंबरला आला हा मला सांगा आता बालदिन 14 नोव्हेंबरला तर तुम्हाला त्या महिन्यात 4 तारीख मग पुढे जायचं का पाठीमागे यायचं पाठीमागं बर मग 14ला जो वार येणार 14ला वार कोणता आहे मंगळवार आहे बर मला सांगा आता 14ला जो वार असणार तो कितीला येणार 14 वजा 7 करायचं हा किती सात. येणार बर 7 तारखेला म्हणजे 14ला जो वार असणार जसं आपलं पाठ काय आहे बघ 1ला जो वार असणार तो 7ला तोच 15ला तोच 22ला तोच 29ला मग आता जो वार 14ला आहे म्हटल्यानंतर तोच वार कितीला येणार 7ला. 7ला हा आणि परत 7ला कोणता आला मंगळवार आला मग परत आपल्याला कितीचा पाहिजे फक्त 4 चा पाहिजे मग आधी 6ला किती 6 येणार? ला सोमवार हा 5 ला रविवार हा आणि मग 4ला शनिवार शनिवार उत्तर आपलं कोणतं बरोबर असणार 4 ला शनिवार हा चला पुढचे सांगा 5 सहस्र गुणिले 2 दशक बरोबर किती येणार 5 सहस्त्र म्हणजे 5000 कारण की 1 सहस्त्र म्हणजे 1000 हा गुणिले किती 2 दशक म्हणजे 20 कारण की काल सांगितलं होतं की एकक म्हणजे काहीच नसतं आणि दशक म्हटल्यानंतर 1 शून्य द्यायचा बर हा मग आता गुणाकार सांगा मी सांगितलं ते होतं. 4 शून्य हा 1 2 3 4 0 हा आणि परत 5 दुने 10 हा संख्या वाचा किती झाली आता संख्या वाच किती झाली एकक दशक शतक हजार दशहजार हा आणि लक्ष 1 लक्ष हा 1 लक्ष किंवा 1 लाख झाली का बरोबर हा ह्याचं सांगा आता की कुठल्या टॉपिक मधला इथे पदावली बर हा कशी सोडवणार कसा नियम आहे सांग पदावली सोडवताना कंचे भागू बेवो हा सांगा काय सोडवणार आधी पहिल्यांदा? 4 भागिले 10 सोडवायचे हा मग 4 भागिले 10 जातोय का 4 ला भाग 10 ने नाही झालं मग कसं करणार 4 जे अधिक 25 अधिक ऐका 25 अधिक अधिक 5 5 गुणुले 4 भागिले 10 करायचं हा असं करायचं हा हा. परत हे वजा वजा 25. 25 करायचं हा पुढं आता हा. कुठली क्रिया गुणाकाराची करायची हा. मग 5 चौक 20 आणि 20 भागिले 10 बरोबर हा 2 हा बरोबर छान म्हणजे 25 अधिक 2 लिहू का डायरेक्ट हा. 5 चौक 20 हे झालं, झालं. 20 भागिले 2 म्हणजे वजा सुद्धा 2 25 आलं. करायचं आणि वजा 25 हा सांग किती येणार मग 25 आणि अधिक 2 बरोबर 27 हा. 27 वजा 25 बरोबर 2 हा म्हणजे उत्तर किती येणार 2 बर हा सांग आता ह्याच छेद सोडवणार का हो सोडवा छेद 15 हा 8 अधिक 9 हा. करायचा हा 8 आणि 8 16 आणि त्याच्यात अधिक 1 हा 17 बर हा 17 छेद 15 हा वजा हा 2 अंश छेद 15 करायचं हा. म्हणजे 15 अंश छेद 15 ला आन्सर हा आणि त्याला ते जर पर्यायात नसेल तर 1 अंश छेद 1 हा. 15 एके 15 15 एके 15 बर मग हे तर असं लिहिलेस का नाही 1 अंश छेद 1 असं जर नसलं तर ते किती येणार सांग हे बरोबर एक. हा कारण 1 खाली लिहिला काय आणि नाही लिहिला तरी सुद्धा चालू शकतो चालेल. कळालंय का कसं सोडवायचं ते हो चला बसा पुढचं सांगा आता 5 शतक गुणिले 2 दशक 5 शतक म्हणजे 500 हा आणि गुणिले 2 दशक म्हणजे 20 हा किती येणार गुणाकार 3 शून्य द्या हा 1 2 3 हा आणि आणि 5 दुने 10 हा संख्या वाच किती झाले 10,000 10,000 बर आता पुढचं गणित वाचा एका चौरसाची बाजू 4 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ सोडवून
बर हा म्हणजे उत्तर बरोबर 16 चौ मीटर. वरली वरली बाळा वर तुझी हा वर 16 चौ मीटर येणार आहे ते. हा, किती येणार 16 चौ मीटर. आणि जर परिमिती विचारली असती तर 2 गुणुले लांबी अधिक रुंदी. बाळा चौरस आहे तो चौरसाची परिमिती ना मग चौरसाची परिमिती किती येणार सगळ्यांची बेरीज. बर मग किती येणार सगळ्यांची बेरीज 16. हा 16 बरोबर मग आणि मगाशी तू सांगितलं का नाही 2 आणि लांबी अधिक ती कोणाची परिमिती होते आयताची. बर आलंय का लक्षात आता हे व्यवस्थित आपण घेऊया बाकीच्यांना पण घेऊ चला बसा खाली आलंय आन्सर बरोबर बाळा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे तर बाजूचा वर्ग वर्ग. क्षेत्रफळ बरोबर काय तर बाजूचा वर्ग म्हणजेच आपल्याला बाजू किती दिल्या 4 चार. दिल्या म्हणून इथं 4 चा वर्ग बरोबर किती आलं 16 म्हणून 16 चौरस मीटर आलं का लक्षात आणि परिमिती सांगितली असती तर किती आली असते परिमिती किती आली असते सर्व बाजूंची बेरीज. हा मग सर्व बाजूंची बेरीज किती येणार 4 गुणुले 4. हा 4 गुणिले बाजू बाळा रे मग 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4 आलं ते पण किती येणार 16 फक्त चौरस मीटर घ्यायचं नाही मीटर दे. हा परिमिती असेल तर कशामध्ये लिहायचा मीटर मध्ये आलेत का लक्षात सगळीकडे इथं हो. हा बरं आता एकदा लिहून घ्या व्यवस्थित आणि मग तुझं तू सोडवण्याचा प्रयत्न करायचा कसे सोडवलेत बघून ठीक आहे थांबूया का हो. हा कळालेत ना हो. बर ठीक आहे लिहून घेतेस ना आता हो.